असं पर्सनल एक्सपिरियन्स हा. या सिरीजचा खरंच फायदा होतोय. कारण की ॲज अ फर्स्ट डे पासून तर आत्तापर्यंत मी भरपूर लेक्चर्स केले. मध्ये कदाचित 1-2 मिस झाले असतील माझ्याकडून. हम्म, पण हम्म. आतापर्यंत माझ्यामध्ये भरपूर गोष्टी चेंजेस झाल्या. जसं की हो. स्टार्टिंगला आपलं जे एक होतं की हाऊ टू विन फ्रेंड्स अँड इन्फ्लुअन्स पीपल. तर त्यातून कम्युनिकेशन स्किलमध्ये पण माझा भरपूर फरक झाला. की बोलताना म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्रिक्स होत्या, ज्या की तुम्ही सांगितल्या, ज्या समजल्या. हम्म, हम्म. त्या ट्रिक्सचा बरोबर. आता थोडाफार म्हणजे यूज होतोय, की आपण कुठे कसं हँडल करायचं. आणि खरं. जस्ट लाइक जे काही मला स्पेशल आवड आहे लिखाणाची आणि त्यात अनुसरून मी नाही का थोडं अँकरिंग वगैरे करते. तर हम्म, त्या हम्म. माझ्या गोष्टीमध्ये सुद्धा मला भरपूर फायदा होतो. त्याच्यानंतर बरोबर. नाही का आपलं पुस्तक झालं. त्याच्यातून पण मला सवयी लागण्यासाठी बरीच मदत झाली. आणि त्याच्यानंतर आता जे काही मागे जो सिक्रेट झाला, तर त्यातून एक पॉझिटिव्हिटी वगैरे, की आपण जे काही आपलं एम आहे, जे गोल आहे, त्यासाठी कसं पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे. कारण की आपण नाही का म्हणतो, की अफर्मेशन्स वगैरे किंवा म्हणजे नाही का गोष्टी हे करायच्या, हम्म, हम्म. इमॅजिन करायच्या स्वतःसाठी. ते बरोबर फक्त आहे. इमॅजिन करून नाही चालत. ते आपले कष्ट पण असले पाहिजे तेवढेच. आणि आपली पॉझिटिव्ह थिंकिंग ही कुठेच ब्रेक नाही झाली पाहिजे. जर आपण चांगला विचार करतोय, ते मध्येच कुठे आपण एक निगेटिव्ह थॉट आला, की तो हा. सगळं ब्रेक होऊन जातं. म्हणजे 10 चांगल्या गोष्टी केल्यानंतर आपल्याकडून एक चूक झाली, की सगळं संपतं. अगदी त्याच प्रकारे ते आहे. त्यामुळे मला वाटतं, की म्हणजे मला तरी पर्सनली या सीरीजचा खूप फायदा होतोय. आणि आत्तापर्यंत म्हणजे गेल्या 1.5-2 महिन्यामध्ये भरपूर चेंजेस झाले. आणि एक त्यामुळे आत्ताचं शेड्यूल आणि आधीच्या शेड्यूलमध्ये भरपूर फरक आहे माझ्या. ग्रेट, ग्रेट, ग्रेट. आणि अजूनही मला असं वाटतं की पुढे इतकी छान छान पुस्तकं आहेत ना, तर अजून आपला कॉन्फिडन्सही वाढेल आणि वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला त्याचा उपयोग होईल. आणि आता हे जे जे काही बुक घेतले ते खूप बेसिक होते, म्हणजे बेसिक म्हणजे फंडामेंटल मला म्हणायचं की ते माहितीच पाहिजे. हाऊ टू विन अँड इन्फ्लुएन्स पीपल हे माहितीच पाहिजे, कारण आपण डे टू डे लाईफ मध्ये 100 लोकांना भेटत असतो, सगळ्यांना भेटत असतो. आणि आपल्याला बेसिक प्रिन्सिपल माहित नाही की लोकांशी डील कसं करावं, लोकांशी कसं बोलावं. ओके, आपण आपल्या स्वार्थासाठीच बोलत असतो आणि इथे आपण फसतो किंवा आपले बरेच डील्स क्रॅक होत नाही. तर ती गोष्ट महत्वाची. ॲटॉमिक हॅबिट हे सेल्फ आपण स्वतःवर काम करतोय. बऱ्याच वेळेस आपल्याला वाटतं की मला सगळं भेटावं, पण आपण तेवढे कॅपेबल नसतो. कॅपेबल म्हणजे मी आरोग्याने पण म्हणतोय किंवा वेळेने पण म्हणतोय की मी उठतोच 10 वाजता सपोज, की माझ्या हॅबिटच चुकीच्या आहे आणि मला अशी इच्छा आहे की मला खूप फिरायचंय आणि मी सारखा आजारी पडतोय, चालणार नाही. म्हणजे मला हेल्थवर पण काम करावं लागेल, माझ्या डिसिप्लिनवर पण काम करावं लागेल. त्यामुळे ॲटॉमिक हॅबिट ज्यांनी वाचलं नसेल त्यांनी आवर्जून तेही वाचा. नंतर द सिक्रेट तर आपल्याला खूप मोठा कॉन्फिडन्स देऊन गेलाय, की आपल्याला जे हवं ते आपण अट्रॅक्ट करू शकतो, आपल्याला ते भेटू शकतं, आपणच मागत नाही आहोत. ओके, तर आपण मागण्याचा कॉन्फिडन्स आपल्याला त्यातनं मिळाला. आणि तसंच आता पुढचं हे पुस्तक आहे, त्याचं आपण आता 8वा चॅप्टर आज घेतो आहोत. आणि पुस्तकाचं नाव आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. मुद्दाहून डॉक्टर जोसेफ मर्फीने युअर हा शब्द वापरलाय. नाही तर नुसतं फक्त द पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड टाकलं असतं. पण ही वॉन्ट्स टू मेक अस रिअलाइज की अरे हे तुमच्या मनामधली शक्ती आहे, द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड. आणि कालचा चॅप्टर तर खूपच छान होता. आता पुढचा चॅप्टर त्याच्या पुढची स्टेप आहे. मला तसं वाटतं की हे सगळे चॅप्टर्स आहे ना, हे आपल्याकडे सगळं माहिती आहे. आता हे आज मी पण जे बोलणार आहे ते बऱ्यापैकी तुम्हाला माहिती असणार आहे. पण हे बोलताना तुम्हाला रिअलाइज होईल की अरे हे तर मला माहित होतं पण मी अवेअर नव्हतो. ओके, म्हणजे बऱ्याच वेळेस आहे ना, एखादी बेल असते आणि आपण फक्त दात ठोठावत असतो की वाजवत असतो आणि नंतर आपल्याला रिअलाइज होतं अरे बेल पण आहे, आपण बेलही वाजवू शकतो. सिम्पल तशीच गोष्ट आता इथे त्यांनी सांगितली. आणि चॅप्टरचं खूप छान शीर्षक आहे, नाव आहे ते म्हणजे हाऊ टू गेट द रिझल्ट्स यू वॉन्ट. हाऊ टू गेट द रिझल्ट्स यू वॉन्ट म्हणजेच तुम्हाला हवे तसे रिझल्ट्स तुम्ही कसे मिळवू शकतात. आता हे खूपदा सांगून झालंय, परत तीच गोष्ट ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला सांगता आहेत, की तुम्हाला आयुष्यात जे पण काही हवं असेल तर ते कसं मिळू शकतं. त्यातलं पहिली गोष्ट त्यांनी आधी त्याचं प्रो अँड कॉन सांगितलेत त्यांनी. पण त्याच्यातला जो एक मर्म, त्यातला पहिला पहिला मुद्दा सांगितलाय तो म्हणजे फील इट्स रियालिटी नाऊ अँड अँड द लॉ ऑफ युअर माइंड विल डू द रेस्ट. म्हणजे परत हेच आलंय की तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ओके, ती पहिली गोष्ट निसर्गाला मागा, म्हणजे आक्स. आता यातही पहिली गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला जी गोष्ट निसर्गाला मागायची आहे, देवाला मागायची आहे, ती मागताना आधी 100 वेळेस विचार करून घ्या. मी त्या दिवशीच तुम्हाला उदाहरण सांगितलं की तुम्ही समजा एखादा मोबाईल विकत घ्यायला समजा दुकानामध्ये गेलात आणि तुम्ही ठरवलं, समजा आपण असं धरूया की आयफोनच विकत घ्यायला गेलात. आता आयफोनची समजा प्राइस आपण धरलं 1.5 लाख रुपये आहे आणि तुम्ही व्हिज्युअलाइज केलं होतं की मला तो मोबाईल हवाय. आणि जेव्हा तुम्ही त्या मोबाईल घ्यायला त्या स्टोर रूम मध्ये जाता,
ओके. गेल्यानंतर द थिंग इज दॅट की तिथे समजा तुम्ही तुमच्या मित्राबरोबर मित्राबरोबर गेला आहात. ओके. तर तुमचा मित्र सांगतो, "अरे Appleचा घेण्यापेक्षा तू कार्बनचा घे. नथिंगचा एक मोबाईल आहे. Googleचा एक मोबाईल आहे." मग ते भरपूर चॉईसेस आपल्याला दिसतात आणि आपण तिथे कन्फ्यूज होतो. कन्फ्यूज काय होतं, की अरे मग हे हे एवढी महागडी चॉईस का करायची? त्यापेक्षा आपण हे पण घेऊ शकतो. आपले पैसे वाचतील. मग परत तिथंच ती संकुचित विचार आला, की माझे पैसे वाचतील. मग आधीच हा विचार आपण करून घ्यायला पाहिजे होता, व्हेन यू वॉन्ट टू आस्क फॉर द युनिव्हर्स. कारण जेव्हा तुम्ही ती गोष्ट अट्रॅक्ट करता, तर युनिव्हर्स त्याचं काम करायला लागतं, की कसं ते पैसे मॅनेज होतील, कसं काय गोष्टी हे सगळे मॅनेज होतील. हे सगळं निसर्ग तुमचं मॅनेज करणार असतं. पण आपलाच तो विश्वास नसतो. त्यामुळे मागताना आधी पहिले छानपैकी तुम्ही विचार करा आणि तुम्हाला काय हवंय. कुठली छोट्यातली छोटी गोष्ट त्यांनी सांगितली, की तुम्ही हवं तर पेन मागा. ओके. पेन मागून बघा, की पेन तुमच्या आयुष्यात येतो आणि तो इझिली तुम्ही मिळू शकतात. तर तुम्हाला जी गोष्ट हवी ती तुम्ही विचारपूर्वक मागा. मागितल्यानंतर असं फील करा की ती तुम्हाला मिळालेली आहे. समजा मला पेन हवाय आणि असं मी इमॅजिन करतो की पेन मला मिळालेला आहे. ओके. आता हा पेन माझ्या हातात असताना मी कसा बिहेव करेल, की हा माझ्याकडे पेन आहे. आय कॅन फील इट. ओके. अँड आय कॅन राईट इट. माझं खूप छान अक्षर येतंय आणि मी असं फील करतोय. आणि तसंच मला जो पेन हवाय त्याबद्दल मी जेव्हा फील करतो, तर त्या प्रकारच्या वेव्हलेन्थ्स, त्या प्रकारच्या फिलिंग्स ह्या सगळ्या सबकॉन्शियस माइंड थ्रू पोहोचत असतात. सबकॉन्शियस माइंड ते समजून घेत असतं. आणि मग द लॉ ऑफ युअर माइंड विल डू द रेस्ट. आणि मग तुमचं मन हे बरोबर जे काय ते अरेंज करण्यासाठी जी गोष्ट करायची ते गोष्ट ते करतं. मग त्यांनी त्याच्यामध्ये तो मुद्दा सांगितलाय, की तुम्ही मागा आणि असं फील करा, की तुम्हाला ती गोष्ट मिळालेली आहे. द रिक्वेस्ट विथ द फेथ अँड कॉन्फिडन्स. तुमचं जे मागण्यामध्ये एक तर फेथ असला पाहिजे, विश्वास असला पाहिजे, की जे मी मागतो ते मिळणारच आहे आणि मला मिळालेलंच आहे. आणि तो विश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे. द सबकॉन्शियस माइंड विल टेक ओव्हर अँड आन्सर फॉर यू. आणि जेव्हा तुम्ही एकदा त्याच्याकडे सबकॉन्शियस माइंडकडे ही गोष्ट सोपवता, ओके, तर सबकॉन्शियस माइंड पुढच्या गोष्टी आपोआप तयार करतं. मग त्याचं छानसं उदाहरण जोसेफ मर्फींनी दिलंय. जोसेफ मर्फी म्हणतात, की एक आता त्यातलं एक अलाईनचं उदाहरण त्याच्यात त्या त्याच पद्धतीचं एक दुसरं उदाहरण देतोय. पण ते मेकॅनिकल संदर्भात मध्येच आहे. तर जोसेफ मर्फी उदाहरण देताना सांगतात, की एक नाव असते आणि ती समुद्रातून चालत असते आणि ती मध्येच बंद पडते. बंद पडल्यानंतर मग ते तिथले सगळे जे मेकॅनिक्स असतात ते सगळे प्रयत्न करतात, की कशा पद्धतीने आता ही नाव सुरू करायचं, जहाज सुरू करायचं, पण कोणालाच जमत नाही. त्यात 2-3 तास निघून जातात. निघून गेल्यानंतर मग एक जण त्यातला एक माणूस असतो, तो म्हणतो, "एक काम करा," म्हणे, "आपल्याकडनं तर काही होत नाहीये. पण समोर एक बेट आहे," म्हणे. त्या बेटवर एक आहे ना 75 वर्षाचा म्हातारा राहतो म्हणे, पण तो मेकॅनिक आहे. ओके. तर काय फार शिकलेला नाही, पण तो हुशार आहे म्हणे. तर तुम्ही जर त्याला छोटी बोट पाठवून घेऊन आलात, तर तो ती दुरुस्त करून देईल. आणि मग सगळ्यांना छान वाटतं, की अरे आता हा येईल आणि आपलं दुरुस्त करेल. सगळ्यांचा विश्वास बसतो आणि ते म्हणतात, आता हा काहीतरी करेल. मग तसंच ते बोलवतात, म्हातारा येतो. आल्यानंतर मग तो सगळी ती पूर्ण मशीन बघतो ती. जहाज जहाज पूर्ण बघतो. बघितल्यानंतर पहिले 15 मिनिटं फक्त ऑब्झर्वेशन करतो. ऑब्झर्वेशन केल्यानंतर त्याच्याकडे एक छोटासा एक पार्ट असतो. ओके. तो पार्ट फक्त एका ठिकाणी ठेवतो आणि एक हातोडी असते, हातोडी ती जोरात मारतो. हातोडी जोरात मारल्यानंतर तो सांगतो त्याला, की "अरे आता चालू करून बघा." आणि विथिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड ते जहाज चालू होतं. ओके. मग तिकडे सगळेजण बघत बसतात, "अरे बाबा याने काय केलं?" ओके. मग जहाजाचा जो मालक असतो तो म्हणतो, "ठीक आहे, तुम्ही खूप छान काम केलं म्हणे, तुमचे चार्जेस किती द्यायचे?" मग तो म्हातारा म्हणतो, की "माझे चार्जेस ₹1000." ओके. तर तो जहाजवाला म्हणतो, "काय ₹1000? तुम्ही ते आलेत फक्त बघितलं आणि फक्त एक ठोका मारला म्हणे, फक्त एक हातोडी मारली आणि छोटासा पार्ट लावला. त्याचे ₹1000 कसं काय?" "नाही," म्हणे, "मी जो ठोका मारला किंवा जो काही पार्ट लावला त्याचे फक्त ₹100 म्हणे. मग तो ठोका कुठे मारायचा? ओके. कसा मारायचा? किती वेगाने मारायचा? याचं जे काही मी अप्लाय केलंय ना त्याचे ₹900." तर मग इथे जोसेफ मर्फी तेच सांगताय, की तुमचं पण अवचेतन मन आहे, तुमचं सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला त्याचं तेच म्हणणं आहे, की तुम्ही फक्त मागा. बाकी कसं मिळवायचं ते माझ्यावर सोडा. ओके. तर तुम्ही त्याचा विचार नका करत बसू, की नाही का मला हे कसं मिळेल? मग मिळेल का नाही? आपण खूप शंका घेतो. अजिबात शंका घेऊ नका. तर त्या पद्धतीने समजा तुम्ही असं जर रिलॅक्स राहिलात, की मी मागितलंय आणि माझी ऑर्डर येणारच आहे. ओके. या पद्धतीने तुम्ही राहा, तर ऑटोमॅटिक तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आता आपल्यापैकी इन्क्लुडिंग मी सुद्धा, की आपल्यापैकी बरेच जण आहे ना, खूप वरिंग नेचर असतं. म्हणजे त्याला आपण चिंता म्हणतो. ओके. चिंता. आपण बऱ्याच वेळेस एखादी गोष्ट करतो आणि त्या गोष्टीची चिंता करत बसतो. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीचे प्रयत्न करतो आणि प्रयत्न केल्यानंतर विचार करतो, "अरे हां, आपण तर प्रयत्न केले. आपलं डायरेक्शन पण बरोबर आहे. आपलं सगळं माहिती आहे. वी ऑल सेट." ओके. आपण सगळंच चांगलं केलं आणि आपल्याला ती गोष्ट भेटेल का नाही? आपण वी कॉन्स्टंटली थिंक अबाउट इट.
तर इथे त्यांनी सांगितलं हे नेमकं उलटं होतं. ते पुढे अजून एक्सप्लेन करणार आहे. यात नेमकं उलटं होतं. तर तुम्ही अजिबात तसं करू नका. तुम्ही फक्त प्रयत्न करा. ओके. तुमचे जे काही प्रयत्न आहे, तुम्ही जे प्रयत्न करताय, तुम्हाला माहिती आहे या डायरेक्शनला जायला तुम्हाला असं-असं जायचंय, तुम्ही ते प्रयत्न करा. रिझल्टची चिंता करू नका, की मला मिळेल का नाही मिळेल, मग होईल का नाही होईल, त्याचा अजिबात विचार करा. तुम्ही रिलॅक्स व्हा. म्हणजे बघा ना, की त्यांनी एक उदाहरण सांगितलं, की तुम्ही समजा बी पेरलं, जमिनीमध्ये बी पेरलं, तर तुम्ही रोज उकरून बघतात का? अरे बी किती उगवलंय? ते बरोबर लावलंय का नाही? मग त्याला इकडून पाणी येतंय का? मग तिकडून त्याला न्यूट्रिशन येतंय का नाही? एकदा तुम्ही पेरलं, वरून तुम्ही पाणी टाकायचं काम करू शकता. पण तुम्ही रोज उकरून नाही बघत ना. त्याच पद्धतीने तुम्ही जर प्रयत्न करत असाल आणि व्हॉट एव्हर यू आस्क टू द युनिव्हर्स, ओके, वन्स यू आस्क्ड, ओके, जस्ट कीप द फेथ अँड कॉन्फिडन्स दॅट यू विल रिसीव्ह इट. ओके. आणि इथे त्यांनी पुढची स्टेप सांगितली, तिथे मिळालंच आहे असं तुम्ही गृहीत धरा. म्हणजे खूप मोठा विचार आहे. पटकन तुम्हाला आम्हाला लगेच तो ऍक्सेप्ट होईल असं नाही. पण माझं असं म्हणणं आहे, की मी स्ट्रिक्टली म्हणून मी आज टाकलं होतं, की हा इम्पॉर्टंट टॉपिक आहे, की साधारण मी हा प्रयोग करायला सुरुवात केली. तुम्ही हा साधारण 1 महिना असा 30 दिवसाचा निश्चय करा, की व्हॉट एव्हर यू आस्किंग टू द युनिव्हर्स, वन्स यू आस्क डोंट थिंक अबाउट इट. ओके. की परत मला भेटेल का नाही हा शंकाच नाही, की मला समजा एखादी गोष्ट हवी आहे. मी मागितली आहे, ती मला भेटणार आहे, की ती मला भेटलेली आहे. ओके. आणि आता मी माझं माझं पुढचं काम करतोय. तर ते कॉन्स्टंट वरीमध्ये राहायचं नाहीये, की होईल का, होईल का? काही जण काय करतात, परीक्षा देतात. आता जसं 10वी एक्झाम चालू आहे, 12वी एक्झाम चालू आहे. ते मुलं परीक्षा देतात. परीक्षेनंतर आता रिझल्ट लागणार आहे 3 महिन्यानंतर किंवा 2 महिन्यानंतर. ते आत्ताही टेन्शनमध्ये राहतात, की बापरे आता काय होईल, आता काय होईल, आता काय? कॉन्स्टंटली वरी त्या याच्यामध्ये असतात, ते काळजीमध्ये असतात. मग त्यांचं प्रेझेंट पण ते खराब होतं. ओके. म्हणजे त्या याच्यामध्ये त्याच्यात पण खराब होतं. आणि ती त्यांची हॅबिटच असते ना, की प्रत्येक गोष्ट म्हणजे अभ्यास सुरू करण्यापासूनच त्यांचं टेन्शन असतं, की मी पास होईल का? म्हणजे अभ्यास करतानाही त्यांचं टेन्शन चालूच असतं आणि त्यामुळे परीक्षा पण त्यांना ती कठीणच जाते. तर ह्या गोष्टी फक्त आता तुम्ही प्रकर्षाने तो निश्चय करायचा आहे, की मी फक्त मागेल, मागितल्यानंतर विश्वास ठेवेल आणि त्याचं अजिबात मी टेन्शन घेणार नाही, मी रिलॅक्स होईल. रिलॅक्स होणं हे पण खूप महत्वाचं आहे बरं का, की बऱ्याच जण इन्क्लुडिंग मी अल्सो, की रिलॅक्स होताना कसं सगळे कामं आटपले, की आपण संध्याकाळी एकदम मग शांत रिलॅक्स होतो, की आता इट्स माय टाईम, की आता मला हवं तसं मी शांत बसेल. ओके. तर हे रिलॅक्सेशन आहे ना, तुम्हाला हे दिवसभरात नेहमी वाटलं पाहिजे, की अरे हां, मी माझे प्रयत्न करतोय. आय एम रिलॅक्स फ्रॉम हिअर. ओके. की आय एम नॉट वॉन्ट एनिथिंग, की लगेच मला हे होईल का, ते नाही. मी पेरलंय, मी त्यानुसार प्रयत्न करतोय. मला ह्या गोष्टी भेटतील. त्याच्यानंतर ते म्हणतायत, की जबरदस्ती करू नका. म्हणजे इझी डज इट. कुठलीही जबरदस्ती करू नका. लोकं म्हणतात, "मला हे हवेच आहे. मला आजच यश मिळाले पाहिजे. मी प्रयत्न करतोय, पण हे होत नाही किंवा मी प्रयत्न करूनही मला हे सगळं भेटतच नाहीये." तर ही जबरदस्ती आहे. ओके, की मला हे भेटलंच पाहिजे. बऱ्यापैकी काही जवळचे मित्र पण आहेत, ते पण म्हणतात, "अरे, मी एवढे प्रयत्न केले. हा माझा अधिकार आहे. हे मलाच भेटलं पाहिजे होतं. त्याला कसं काय भेटलं?" ओके. किंवा हे असंच झालं पाहिजे. ओके. ही आपली एक जबरदस्ती असते. मग त्यांनी सांगितलंय, की विल पॉवर नाही, इमॅजिनेशन वापरा. मग त्यांनी सांगितलंय, की पिक्चर युअरसेल्फ विथआऊट द अलाइनमेंट ऑफ प्रॉब्लेम्स. म्हणजे तुम्हाला जी गोष्ट हवी ना, ती विना अडथळा होते असं इमॅजिन करा. ओके. आणि यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यांनी सांगितलाय, की अवचेतन मनावर दबाव टाकला, तर ते विरोध करते. ओके. जास्त जोर लावला तर दार बंद होतं. त्यामुळे शांत विश्वास ठेवला तर दार उघडतं. म्हणजे तुम्ही तुमच्या अवचेतन मला सांगितलं, की "अरे, मी पास होईल का? मी पास होईल का? मी पास होईल का?" किंवा असं जर तुम्ही सारखं म्हणत राहिला, की "मी नापास होईल का? मी नापास होईल का?" तर मग अवचेतन मनाला ते जबरदस्ती वाटते आणि मग तुम्ही खरंच नापास होता. ओके. म्हणजे कुठलीही जबरदस्ती तुम्हाला कुठल्याही एका निर्णयावर करायची नाहीये. तुम्हाला फक्त प्रयत्न करायचे. ओके. प्रयत्नांती परमेश्वर किंवा प्रयत्न हेच परमेश्वर आपल्याला म्हणून चालायचंय. फक्त एवढंच आहे, की आपल्याला जसं आपण विमान चालवतोय, विमान तर चालवायचा प्रयत्न आपल्याला करायचे, फ्युएल आपल्याला द्यायचंय. फक्त डायरेक्शन आपल्या हातात आहे. मग ती डायरेक्शन फक्त पाळायची, की मी व्यवस्थित डायरेक्शनला चाललोय की नाही, बस. बाकी कसं जायचंय आणि कसं जी गोष्ट आपल्याला भेटणार आहे, ते सगळं सबकॉन्शियस माइंडवर आपण सोडणार आहोत. त्यातलं त्यांनी एक रिव्हर्स एफर्टचा नियम सांगितलाय. ते असं म्हणतात, की जेव्हा तुम्ही म्हणता, "मला झोप यायला हवी," तेव्हा झोप येत नाही. आता विद्यार्थी मित्रांना याचा खूप अनुभव असेल, की परीक्षेच्या आदल्या दिवशी म्हणजे जेव्हा अभ्यास करत असतात ना, तर तेव्हा प्रचंड झोप येत असते आणि तेव्हा प्रचंड अभ्यास करायचा असतो, की आज मी नाईट मारणारच बाबा. नाईट मारून अभ्यास भरपूर करणार आणि उद्याचा पेपर आता किती माझ्याकडे समजा 8 तास आहे रात्रीचे समजा. तर 8 तासामध्ये माझे 3-4 चॅप्टर होऊन जातील आणि उद्या मी मस्त पेपर देईल. पण त्याच दिवशी खूप झोप यायला लागते.
ओके. आणि नंतर ज्या दिवशी पेपर संपतात, ओके, आणि पेपर संपल्यानंतर असं वाटतं आता आपण रिलॅक्स आहोत, आता लगेच झोपू 10 वाजता, तर अजिबात झोप येत नाही. उलटं होतं. म्हणजे त्यांनी ते सांगितलंय, की मला झोप यायला हवीच, असं जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा झोप येत नाही. किंवा मी आता अभ्यास करायलाच हवा, असं जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्या अभ्यासाचं मनच होत नाही. कारण तुम्ही ताण निर्माण करतात. यू यू क्रिएट अ स्ट्रेस. ओके. तुम्ही हा जो ताण निर्माण करतात, त्याच्यामुळे मन ऐकत नाही. सबकॉन्शियस माइंडला रिलॅक्समध्ये काम करायची सवय. ओके. एकदम रिलॅक्स, की हां, एकदम मी रिलॅक्स आहे. आपल्यापैकी काही विद्यार्थी मी स्वतः बघितले खूप रिलॅक्स असतात. कितीही काही कोणी आरडाओरडा करू द्या, ते शांततेतच काम करतील. ओके. आणि ते रिलॅक्समध्ये व्यवस्थित काम करतात. थोडं लेट पण थेट. पण अशा पण गोष्टी आहेत. तसंच सबकॉन्शियस माइंड आहे, त्याला रिलॅक्समध्ये काम करायला आहे. तुम्ही खूपच फोर्स केलाय, पटपट कर किंवा आता व्हायलाच पाहिजे, तर त्याचं उलटं काम ते होईल. आणि आपण म्हणतो ना, "अरे, मला भीती वाटतच होती, तेच झालं." ओके. कारण यू क्रिएट अ स्ट्रेस, यू क्रिएट दॅट वरी, आणि त्यामुळे ह्या गोष्टी घडतात. इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती यांचा यांचा जर संघर्ष झाला, तर कल्पनाशक्ती जिंकते. हे वाक्य खूप महत्वाचं आहे. बघा, इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती. माझी इच्छा काय आहे, की मला समजा एखादी, समजा आपण म्हणूया समजा बस आहे. तर मला असं वाटतं, की बस मला भेटावी, त्या टायमात समजा भेटावी. ही माझी इच्छा आहे. आणि कल्पनामध्ये माझं असं चाललंय, की अरे भेटेल का नाही? मग मी पोहोचेल का नाही? मग काही अडथळा येईल का? मग ती मिस होईल का? मग माझी ट्रिप मिस होईल का? असं आपण कल्पनाशक्तीमध्ये जात असतो. तर इच्छाशक्ती आणि कल्पनाशक्ती दोघांमध्ये जर कन्फ्लिक्ट होत असेल, तर कल्पनाशक्तीच जिंकेल. की अरे मी तर वेळेवरच निघालो होतो, मी सगळं चाललं होतं. शेवटी काय झालं? मला वाटतच होतं हे असं होईल, आणि तसंच नेमकं होतं. त्यामुळे पुढचा मुद्दा त्यांनी सांगितलाय. थांबा, अजून एक थोडं कंटिन्यू करतो. तसंच अजून एक उदाहरण त्यांनी सांगितलं, की मी नापास होऊ नये. त्याच्या मनात काय चित्र तयार होऊ शकतं, की नापास होण्याचं, की मी नापास व्हायला नाही पाहिजे, मी नापास नाही व्हायला पाहिजे. मी तो सगळं विचार करतो, की मी नापास झालो तर काय होईल? मला माझे रिलेटिव्हज बोलतील. मग मी पुढे शिक्षण नाही घेऊ शकणार. मग ही इज कॉन्स्टंटली थिंकिंग अबाउट इफ ही फेल्ड. ओके. मग नापास होण्याचं चित्र त्याच्या मनामध्ये तयार होतं, आणि सबकॉन्शियस माइंडला काहीही माहीत नसतं, की तुम्हाला पास व्हायचं का नापास व्हायचं. त्यांना इनपुट जे मिळालंय त्यानुसार तो वर्कआउट करतो, आणि नेमका तो मुलगा नापास होतो. म्हणून मी शांत राहील, मी आत्मविश्वासाने पेपर देईल. ओके, आपण असं म्हणून फक्त पुढे जायला पाहिजे. त्याच्यानंतर त्यांनी 3 पायऱ्या त्याच्यामध्ये मग सांगितल्यात आपल्याला, की जर तुम्हाला इफ यू वॉन्ट द रिझल्ट ॲज पर युअर डिझायर, तर 3 पायऱ्या महत्त्वाच्या आहेत. ते म्हणजे स्पष्ट ध्येय. तुम्हाला नेमकं काय हवं आहे ते ठरवा. आणि यासाठी मी महत्त्वाची एक्सरसाइज तुम्हाला सगळ्यांना सांगितली होती, की लिहून काढा तुम्हाला नेमकं काय हवंय. बरेच जण बॉब प्रोटेक्टर पण त्यांनी तेच सांगितलं. तुम्ही लिहिल्यानंतर तुमचे जवळ-जवळ 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आधी ही सवय मलाही नव्हती, टू बी व्हेरी फ्रँक. पण जसं हे सगळं रीडिंग क्लब वगैरे सुरू केलं आणि या सगळ्या गोष्टी केल्या, तर मी आवर्जून रोज लिहितो. 2 तरी पानं लिहितो. त्यात ग्रॅटिट्यूड रायटिंग असतं, किंवा मला जे काही महत्त्वाच्या गोष्टी वाटतात ते मी लिहितो. नाही लिहिलं तर मला असं वाटतं, अरे समथिंग इज मिसिंग, किंवा त्या दिवशी जरा थोडा दिवस खराब जातो, की कुठेतरी पर्कलेट व्हायचं राहिलंय. तर ती खूप क्लॅरिटी खूप छान येते. त्यामुळे तुमचं स्पष्ट ध्येय ठेवा, आणि ते स्पष्ट ध्येय तुमचं लिखाणातनं होऊ शकतं. आणि अजूनही परत सांगतो, की स्पष्ट ध्येय असं का म्हणतायत, की आता समजा तुमच्यापैकी काही जण म्हटले, की मला फोर व्हीलर घ्यायची आहे. ओके. तर अजूनही हा प्रयोग करून बघा. ज्यांच्याकडे असेल त्यांनी दुसऱ्या एखाद्या वस्तूचा प्रयोग करून बघा. तर समजा आपण असं धरलं, की आपल्याला फोर व्हीलर घ्यायची आहे, आणि तुम्ही फक्त मॅनिफेस्ट करताय, की मला फोर व्हीलर घ्यायची आहे, माझं फोर व्हीलर घ्यायची आहे, एवढं. पण द थिंग इज दॅट, की युनिव्हर्सला हे नाही कळत, की तुला कुठली फोर व्हीलर घ्यायची आहे. त्याच्यातही बरेच प्रकार आहे. म्हणजे त्याच्यात पण स्पेसिफिक व्हायचं आहे आपल्याला, की फोर व्हीलरचे पण प्रकार आहे. इट्स यू यू विल गेट इट फ्रॉम द 3 लॅक्स. इट अल्सो वेंट टू द 3 सीआर. तर मग तुम्ही त्याच्यामध्ये क्लिअर असलं पाहिजे, हां, मला पेट्रोल व्हेइकल घ्यायची, डिझेल व्हेइकल घ्यायची, ईव्ही व्हेइकल घ्यायची आहे, ऑटोमॅटिक घ्यायची आहे, कुठल्या कलरची घ्यायची आहे. यू शुड बी व्हेरी स्पेसिफिक. ओके. कारण हे सगळं तुमचं अवचेतन मन अट्रॅक्ट करणार आहे. मग हे तुमच्याकडे बिलीफ असलं पाहिजे. आता इथे तरी थोडं कमी दिलंय, पण अजून काही पुस्तकामध्ये हे डिटेल दिलंय, की व्हिज्युअलायझेशन पण करताना ह्या सगळ्या पायऱ्या सांगितलेल्या आहेत. की मग तुम्हाला कुठल्या ब्रँडची घ्यायची, इथून पण सुरुवात होते. तुम्ही टाटा घेताय का एमजी घेताय, व्हॉटएव्हर. जी काही तुम्हाला घेताय त्याचंही तुम्ही ठेवायचंय. तुमची रेंज काय ती पण ठेवायची. इव्हन रुंडा बनेने हे सांगितलं, की तुम्हाला जी घ्यायची तिची आधी टेस्ट ड्राईव्ह घेऊन या, आणि मग व्हिज्युअलायझेशन करायला सुरुवात करा. म्हणजे इतकं स्पष्ट ध्येय पाहिजे. आणि खरं सांगतो मित्रांनो, की आपलं हे एवढं स्पष्ट ध्येय नसतं. ओके. हे जे मोठे सक्सेसफुल लोक, यांचं क्लिअर स्पष्ट ध्येय असतं, की त्यांना काय हवंय. ओके. त्यामुळे त्यांचा वेळ खूप वाचतो. समजा आता माझे एक सर होते, ते आता क्लास 1 आहेत. तर ते खरेदीला गेले कुठल्या पण गोष्टीला, तर त्यांना मोजून 10 मिनिटं खरेदीला लागायची.
फक्त 10 मिनिटं. मग त्याचे शर्ट्स पॅन्ट असो किंवा काही असू द्या, ते गेले दुकानात तर पटकन जाऊन पटकन घेऊन येणार. आणि ते म्हणजे प्रॉपर होणार की त्यांना परत रिटर्न करायची गरज नाही. का ते घरी बसल्यावर शांत विचार करायचे की मला काय हवंय. हा चला, मला शर्ट हवाय तर कुठल्या रंगाचा हवाय, हाफ हवाय का फुल हवाय, शांत ते लिहून घ्यायचे. मग कुठल्या कलरचा हवाय, कुठल्या ब्रँडचा हवाय, ओके ठीक आहे, आणि कुठल्या रेंज पर्यंत हवाय, ठीक आहे. मग स्पेसिफिक दुकानात जाणार, त्यांना विचारणार हा आहे का, त्यानंतर हो हा मला हा याच्यामध्ये द्या, याच्यातला एखादा प्रकार दाखवा, ओके ठीक आहे, घेतलं लगेच घरी. तर इतकं इथून त्यांची तेवढी क्लॅरिटी असायची. आणि आपण त्याचाही आळस करतो, म्हणजे त्यांना जास्त वेळ आपल्यापेक्षा आहे का असं नाहीये. दोघांना सारखाच वेळ आहे, पण आपण ती ती प्रोसेस नाही करत, क्लिअरिटी ऑफ थिंकिंग नाही करत. आपण म्हणतो हा चल बघून घेऊ, पण त्याच्यात उलट जास्त वेळ आपला जात असतो. आय थिंक यू आर गेटिंग माय पॉईंट अँड आय एम नॉट बोरिंग यू. सेकंड स्टेप आहे, त्याचं मानसिक चित्र तयार करा. म्हणजे जे काही तुम्ही ठरवलं आहे, ओके, क्लिअर कट ठरवलंय, त्याचं मानसिक चित्र तयार करा की हा चला ही माझी गाडी आहे. ओके, असं मानसिक चित्र माझ्याशी क्लिअर आहे की हा ही ह्याच रंगाची आहे. ओके, आणि मी इकडून बसून मग ते दरवाजा उघडणार आहे, त्याच्यामध्ये बसणार आहे. मागे किती सीट्स आहेत, पुढे किती सीट्स आहे, सगळं मी पूर्ण व्हिज्युअलाइज केलेलं आहे. कुठली कंपनी आहे, आणि जे ते आधीच मिळालंय असं मी इमॅजिन केलंय, म्हणजे मला ते मिळालंय आता. त्याच्यामध्ये माझं काही दुमत नाहीये, आणि औचित्य म्हणलं मी सांगतोय, माझ्या सबकॉन्शियस माइंडला सांगतो की हे मला मिळालंय, अँड थँक्स फॉर दॅट. तिसरी स्टेप, शांत विश्वास ठेवा. आणि अजिबात घाई करू नका, कुठंच हे शंका घेऊ नका याच्यावर. शांत राहा आणि असं म्हणा की अरे हा, हे मला भेटलेलंच आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल भेटणार आहे, तर तुम्ही असं म्हणू शकता की हो येस, मला हे भेटणार आहे, मला याच्यामध्ये काही शंका नाही, आय एम क्वाईट रिलॅक्स. झालं ना, तुम्ही प्रयत्न करताय, हे सगळं करताय, तुम्ही रिलॅक्स राहा. हे होत आहे असा भाव ठेवा. एवढ्या ह्या 3 गोष्टी म्हणजे हे परत व्हिज्युअलायझेशनवरच आलंय आणि अफर्मेशनवरच आलंय. तर ह्या परत परत रिव्हिजन होते आपली का, तर हे आपण अजूनही त्या प्रोसेसमध्ये जर गेलो नसू तर जायला पाहिजे. आणि याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून हे मॉडेल तुम्ही वापरलं पाहिजे. त्याच्यानंतर म्हटलंय कन्फ्लिक्ट ऑफ डिझायर अँड इमॅजिनेशन. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कन्फ्लिक्ट ऑफ डिझायर अँड इमॅजिनेशन मध्ये, की माझी इच्छा आणि माझी कल्पनाशक्ती ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या नको. म्हणजे त्याने एक छान उदाहरण सांगितलं. एक एक जण ध्यान करायला बसला. ओके, आणि त्याला ध्यान करायचं होतं, आणि ध्यान करताना बसल्यानंतर त्याला शेजारच्याने सांगितलं, की ध्यान करताना तुझं लक्ष माकडाची आठवणवर नको जायला. म्हणजे या पूर्ण ध्यानामध्ये तू जेव्हा बसशील तर तुला माकड नको आठवायला. आता नेमकं तू जेव्हा बसला, ओके, तर बसल्यानंतर त्याला इमॅजिन काय करायचं होतं, सॉरी त्याला इच्छा काय होती की मला ध्यान करायचंय. पण नेमकं त्या मित्राने काय सजेस्ट केलं होतं, त्यामुळे त्याला ते इमॅजिन व्हायचं, अरे मला माकडच आठवतंय. म्हणजे इच्छा ध्यान करायची आहे, पण इमॅजिन होतंय माकड. तर द थिंग इज दॅट की त्याचं ध्यान लागलंच नाही. पूर्ण थ्रू आउट द 15 मिनिट्स 20 मिनिट्सचं ध्यान लागलं नाही. मग इथे त्यांनी तेच सांगितलं की जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल असा जर तुमचा विचार असेल, तर तो आतून विचार आला पाहिजे. ओके, तशा ऍक्शन्स तुमच्या घडल्या पाहिजे. आणि त्या प्रकारे तुम्ही ऍक्शन पण घेतल्या पाहिजे, आणि त्या प्रकारे तुम्ही इमॅजिन पण करायला पाहिजे. नाही तर आपण फक्त इच्छा करतोय, ओके, आणि आतमधून आपलं इमॅजिनेशन सगळं छोटंच चाललंय, किंवा आपण खूप छोट्या छोट्या गोष्टींचं इमॅजिनेशन करतोय, तर आपण श्रीमंतही कधी होऊ शकणार नाही, आपलं ध्यानही कधी लागणार नाही. जर तुम्ही मनामध्ये म्हणत असाल की म्हणजे इच्छा तुमची श्रीमंत होण्याची आहे, आणि मनामध्ये म्हणत असाल तुम्ही हे शक्य नाही, आणि हा जर संघर्ष तुमचा निर्माण झाला की अरे हे कसं होऊ शकतं, मी एवढं अफोर्ड करेल का, म्हणजे हा जो न्यूनगंड आहे, जर असं तुम्ही मनामध्ये इमॅजिन करत असाल, आणि इच्छा जर श्रीमंत होण्याची असेल, तर तुम्हाला कधीच यश मिळणार नाही. तसंच मुलांच्या बाबतीत सांगतो, विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये एक विद्यार्थी होता, किंवा विद्यार्थिनी होती. तिचं कॅपेबिलिटी जबरदस्त होती. शी कॅन इझिली क्रॉस 98, 95, 98 तिचं इझिली क्रॉसिंग होतं. आणि 95 नेहमी पडायचे. आणि आय आस्क्ड हर की तुला नेहमी 90, 95 पडताय, मग तू पहिला नंबर असेल तुझा क्लासमध्ये. नाही म्हणे, मी पहिला नंबर नाही माझा म्हणे. पहिल्या नंबरला अजून एक मुलगी आहे म्हणे, तिचा पहिला नंबर येतो. म्हटलं बरं, मग असं काय करते ती, आणि तुझ्याकडे काय असं कमी आहे? नाही म्हणे, ऍक्च्युली म्हणे सर, तिचं बॅकग्राऊंड खूप छान आहे. तिचे दोन्ही आई वडील डॉक्टर आहेत, आणि त्यांची फॅमिलीच एकदम हुशार आहे. आणि ती मुलगी इतकी प्रचंड हुशार आहे म्हणे की मी तिला कधी हरू शकत नाही. मग मी म्हटलं असं कसं, म्हणजे तिला किती मार्क पडतात? नाही म्हणे, तिलाही एक 96, 97, 98 पडतात म्हणे तिला. ती नेहमी टॉपर असते. तर मग तिला मी असं सांगितलं की तू पहिले आता हे सगळं मनातून काढून टाक, की कोण तुझ्या समोर आहे, किंवा कोण किती पुढे आहे. तू फक्त असा विचार कर की तुला एक नंबर मिळवायचा आहे, आणि तू हे करू शकते, आणि तुला कुठेच लिमिटेशन्स नाहीये.
आता फक्त तुझ्या सबकॉन्शियस माइंडला तुला हे सांगायचं की तुझा पहिला नंबर आलेला आहे आणि तू 100% तुझा अभ्यास करून दिलेला आहे. आणि टू माय सरप्राईज की आता तिचा म्हणजे क्लासला तर पहिला नंबर आलेलाच आहे. पण ऑलिम्पियाड नावाच्या एक्झाम्स असतात त्याच्यामध्ये पण ती तिसरी आली. द थिंग इज दॅट की आपण आपल्या स्वतःला रिस्ट्रिक्ट करत असतो. आपल्या इमॅजिनेशन की मी अभ्यास करतोय पण मी आधीच ठरवलं की त्याचा पहिला नंबर येणार आहे. म्हणजे मी इच्छा तर एक तर चुकीची झाली आणि अभ्यास मी तर करतोय पण इमॅजिनेशन केलंय. अभ्यास जोरात करतोय पण इमॅजिनेशन केलं की दुसरा पहिला नंबर येणार आहे. तर त्यानुसार आपल्याकडनं इझिली डायरेक्टली इनडायरेक्टली काही ना काही चुका होतात आणि आपण स्कोर डाऊन करू शकतो. ओके. मग फक्त हे विद्यार्थ्यांसाठी मार्कांचं उदाहरण होतं पण मी मार्क्सवादी नाही. फक्त एक उदाहरण म्हणून तुम्हाला ते सांगितलं. दुसरं कल्पनाशक्तीला सकारात्मक चित्र द्या. मग तुमच्या कल्पनाशक्तीला तुम्ही तुमचं जे डिझायर असेल त्यानुसार सकारात्मक त्या डायरेक्शननेच चित्र रंगवा. आणि मी आवर्जून सांगेल जसं मी आता बऱ्याच दिवसापासून करायला लागलोय की आपण सगळेजण खूप बिझी आहोत. इन्क्लुडिंग मी, तुम्ही सुद्धा खूप बिझी आहात. पण मी तरी आवर्जून सांगेल की सकाळचा जो काही वेळ असतो, किती जरी बिझी असले तर 5 मिनिटं स्वतःला द्या. डोळे बंद करा आणि शांत विचार करा तुम्हाला नेमकं काय हवंय आणि त्यानुसार तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये प्रयत्न करता आहात का? का तुमचं इमॅजिनेशन काहीतरी वेगळं आहे आणि तुम्ही तुमचं रोजची जीवनाची जी चाल आहे ती वेगळी आहे. किंवा तुमच्या इच्छा वेगळ्या आणि तुमच्या कल्पनाशक्ती वेगळ्या आहे. यांचा ताळमेळ घालण्याचा त्या फक्त 5 मिनिटामध्ये प्रयत्न करा. आणि व्हेन वी मेक दिस टू इन इक्वल डायरेक्शन, तर मला नाही वाटत आपल्याला जास्त वेळ लागेल. व्हॉट द थिंग्स वी वॉन्ट इन अवर लाईफ. ओके. पण यासाठी हे 5 मिनिटं देणं खूप महत्वाचं आहे. हे बोलायला खूप सोपं आहे की मी आता जे सांगतोय तुम्हाला की हा चला आपण 5 मिनिटं देऊ, पण नाही होत धकाधकीच्या जीवनामध्ये. आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपले टेन्शन्स इतके असतात की आपल्याला असं वाटतं की आज मी ध्यान केलं उद्या मी करेल का नाही याची गॅरंटी नाही. ओके. तर तसं न करता यू शुड मेक इट हॅबिट. माझा एक मित्र आहे त्यांनी असं सांगितलं. मी तो इन्स्टावर बुक नूक नावाचं एक चालवतो तर त्याच्याकडनं ते होत नव्हतं. तर तो म्हटला की आता मी असं ठरवलंय की मी 100 दिवस रोज पोस्ट करेल म्हणजे न विसरता एक पोस्ट करेल. मग त्यांनी 100 डेचं चॅलेंज स्वतःला देऊन ठेवलं. तसं मी असं म्हणेल तुम्ही 7 डे चॅलेंज घ्या. ओके. तुम्ही 15 डेज चॅलेंज घ्या. तुम्ही 21 डेज चॅलेंज घ्या. की मी 7 डेज रोज मेडिटेशन करेल, रोज व्हिज्युअलायझेशन करेल, फक्त 7 डे फॉर 5 मिनिट्स. आणि इव्हन ॲज पर द ॲटॉमिक हॅबिट रिटन बाय जेम्स क्लिअर, ही सेड दॅट यू शुड फिक्स द टाइम अँड लोकेशन फॉर दॅट टास्क. जसं फॉर एक्झाम्पल आय विल फिक्स दॅट इफ आय विल वेक अप अर्ली इन द मॉर्निंग ॲट 5 o'clock. ॲट 5 to 5:10 आय विल गिव्ह दॅट 10 minutes फॉर व्हिज्युअलायझेशन. सो आता हे फिक्स झालं ना. आता उद्या सकाळी उठल्यानंतर मला विचार नाही करावा लागणार की मी काय करायचंय पहिल्या 10 मिनिटात. हे माझं फिक्स आहे की मी व्हिज्युअलायझेशन करणार आहे फॉर नेक्स्ट 7 डेज. तसं फिक्स करा. कारण आता हे सगळेजण आपल्याला जर एवढं जीव तोडून सांगतायत, सगळे पुस्तकांचं जर इंटरप्रिटेशन तेच येत आहे. ओके. तर मग आपण हे करून बघायला हरकत नाही. तर मला असं वाटतं 7 दिवस तरी तुम्ही स्वतःला द्या. आणि ज्या तुमच्या काय काळजी असतील आयुष्यामधल्या त्या सगळ्या सोडून द्या. ओके. म्हणजे रिलॅक्स व्हा की तुम्ही प्रयत्न करताय इथून रिलॅक्स व्हा की आता हे द्यायचं काम सबकॉन्शियस माइंडचं आहे. जसं आपण म्हणतो ना हे देवाचं आहे, तेच देवाचं. मग तुमची रिलेशनशिप असो, फायनान्स असो, आरोग्य असो, जॉब असो, किंवा कुठलंही टेन्शन असो, तर हे टेन्शन न घेता तुम्ही टेन्शन घेताय तर टेन्शन वाढतंय. त्यामुळे आता हे पुढचे 7 दिवस, 15 दिवस, 21 दिवस आपण असा प्रयोग करू की आपलं पूर्ण टेन्शन विसरायचंय, आनंदी जगायचंय आणि इमॅजिनेशन आणि डिझायर यांचा दोघांचा एक समन्वय आपल्याला साधायचा आहे. सो दॅट्स इट फ्रॉम धिस चॅप्टर. हे खूप महत्वाचं होतं. आणि याच्यामध्ये शेवटची टेक्निक फक्त सांगतोय ती म्हणजे प्रॅक्टिकल टेक्निक. त्यांनी परत तेच झोपेतून शिक्षण जे मनशक्ती प्रयोग केंद्राने सांगितलंय तीच टेक्निक इथे सांगितलेली आहे. त्यांनी सांगितलंय की जर तुम्हाला तुमची ही गोष्ट मनापर्यंत सबकॉन्शियस माइंड पर्यंत जाऊ द्यायची असेल तर त्यासाठी दोनच वेळ सगळ्यात बेस्ट आहे. ती म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी, की आता तुम्ही बेडवर झोपलात, सगळे कामं झाले, तेव्हा आपण सगळ्यात जास्त रिलॅक्स असतो, की आज माझे सगळे कामं झाले, आता मी रिलॅक्स झोपतोय. किती जरी तुमच्या डोक्यावर कर्ज असो किंवा कितीतरी काही जरी काही टेन्शन असो, तर एक रात्री झोपताना आपण कुठेतरी रिलॅक्स होतो, की चला आता मी सकाळी शांततेत उठेल. ओके. मग पुढचं काय असेल आपण ते करू शकतो. मग तो रात्रीचा जो झोपण्याचा पिरियड असतो, तेव्हा तुम्ही सबकॉन्शियस माइंडशी बोलायचंय. व्हॉट एव्हर द थिंग्स यू वॉन्ट, तुम्ही सबकॉन्शियस माइंडला बोलायचंय. तुम्ही इमॅजिन करायचंय. जर तुम्हाला इमॅजिन करता येत नसेल, तर मी सिंपल सांगेल, की मानसपूजा करा. मानसपूजा म्हणजे व्हिज्युअलायझेशन. की असंच धरा, की तुम्ही त्या ठिकाणी जाताय. जसं मी आधी खूपदा सांगितलं, की जसं तुम्ही एखाद्या मंदिरात जाताय. मग तिथे फुलं घेऊन चाललेत, फुलं वाहतायत, देवाला नमस्कार केलाय, परत येतात. रिक्षा पकडली आणि परत येताय. तसं तुम्ही इमॅजिन करा, की तुमची लाईफ खूप छान होते.
तुम्हाला समजा लग्न बाकी असेल तर हा मला पार्टनर आहे, खूप छान आम्ही एकत्र टाइम स्पेंड करतो आहोत, किंवा माझं खूप आरोग्य चांगलं आहे, आज मी आज चांगला पळूही शकतोय, माझं जी काही जो काही आजार आहे तो बरा झालेला आहे, असं खूप छान चित्र करून रंगवून छान झोपा. आणि सकाळी उठल्यानंतर परत तेच चित्र तुमच्या पहिल्या 5 मिनिटामध्ये बघा आणि मग उठा. तर तेच सांगितलंय की रात्री झोपण्यापूर्वी डोळे बंद करा, ध्येय पूर्ण झाल्याचा अनुभव घ्या आणि मनात म्हणा, माझं अवचेतन मन हे काम पूर्ण करत आहे. 5 ते 10 मिनिटं ही गोष्ट तुम्ही करा. आणि यानुसार तुम्ही तुमच्या सबकॉन्शियस माइंडपर्यंत पोहोचू शकता आणि त्याचबरोबर तुमच्या ज्या हव्या त्या इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर याचा सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. इथे हा चॅप्टर कंप्लीट झालाय. तुम्हाला याच्यामध्ये काय ऍड ऑन करायचंय किंवा तुम्हाला याच्यात काय समजलं तर तुम्ही शेअर करू शकता. थँक्यू. येस. कोणाला काही ऍड ऑन करायचंय? कारण तुम्ही एकदा बोललात की बाकी सगळ्यांनाही त्याचं ऐकायला मिळतं. येस सर, शरद सर बोला. थँक्यू डॉक्टर राहुल. खूप येस. छान इंटरप्रिट केलं तुम्ही पुस्तक. माझा वैयक्तिक अनुभव असा आहे याचे व्हिज्युअलायझेशन आणि अफर्मेशनच्या बाबतीत, हा. की त्याच्यामध्ये एक मी जवळपास गेल्या 2 वर्षापासून प्रॅक्टिस करतो. हा. हा. त्याच्यामध्ये ग्रॅटिफिकेशन, आपण ग्रॅटिट्यूड जे धन्यवाद म्हणतो युनिव्हर्सला, किंवा त्याच्यानंतर हा. अफर्मेशन्स असतात आणि व्हिज्युअलायझेशन असतात. माझं असं हम्म. वैयक्तिक मत आहे की या तिन्ही गोष्टी सिंक्रोनाइज झाल्या पाहिजे. म्हणजे हम्म. अफर्मेशन्स हे आपले व्हिज्युअलायझेशनचे ऑडिओ असले पाहिजे. आपण जे हम्म. व्हिज्युअलाइज करणार आहे ते अफर्मेशन मध्ये आलं पाहिजे. हे दोन्ही ओके. गोष्टी सिंक्रोनाइज करता आल्या तर त्याचा इफेक्ट लवकर होतो, असं माझा वैयक्तिक अनुभव पण आहे आणि मत पण आहे. दुसरी गोष्ट, जे द सिक्रेट आपला मागचा चॅप्टर संपला, तो मला असं वाटतं हा कनेक्ट करतो या चॅप्टर, ह्या पुस्तकाला. येस. माझा वैयक्तिक अनुभव होता 1 जानेवारी 2025 मध्ये. आवाज कट मी होतोय. हम्म. फायनल जी की मी आलो होतो. हा सर, आवाज कट होतोय, परत एकदा बोलाल का? हॅलो. हा. 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 तर 1 मिनिट, 1 सेकंड. हा, चालेल चालेल. हा, येतोय आवाज. हा, येतोय. 2025चं काहीतरी सांगत ओके. होता तुम्ही. हा, 1 जानेवारी 2025 ला मी काहीतरी एक अमाऊंट ठरवली होती. तर मी डिसेंबर येते ते हा. हा. 98% अचीव केली. सपोज वा. मी जर ₹100 जर म्हटलं होतं मला हा बिझनेस ग्रो करायचा आहे, तर मी ₹98 पर्यंत ग्रो केला. असा माझा हम्म. वैयक्तिक अनुभव आहे अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशनच्या बाबतीत. आणि गेल्या 2 वर्षापासून मी प्रॅक्टिस करतोय. तर मला असं वाटतं प्रत्येकाने त्याचा फायदा घेतला पाहिजे. वैयक्तिक मला एवढंच ॲड ऑन करायचं आहे, की अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन हे कनेक्ट करता आले पाहिजेत. ते जर येस. करता आले आपल्याला, तर ते नक्कीच वेगळ्या लेव्हलला आपल्याला घेऊन जातात. हम्म. थँक्यू. येस. खूपच छान. आणि हे खरं शरद सरांचं मी जवळून उदाहरण बघितलंय. ॲफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन ते आणि खरंच ते स्वतः 3:30 वाजता उठतात. अजूनही त्यांची कन्सिस्टन्सी आणि खूप छान पद्धतीने ते सगळं अचीव्ह करतायत. आणि ते एक इन्स्पिरेशन आहे माझ्यासाठी पण. आणि नक्कीच आपण ह्या गोष्टी सगळे मनापासून करू. म्हणजे आता फक्त वाचतोय आपण आणि बऱ्याच वेळेस क्लिप्स ऐकल्याय, YouTube ऐकलंय, पण आपण करत नाही. पण आता हे आपण धरूया, एक 7 दिवस, 21 दिवस तरी चॅलेंज घेऊन इंटेन्सली ही गोष्ट आपण फॉलो करूया. थँक्यू शरद सर. येस. अजून कोणाला काही बोलायचं प्लीज? अजून कोणाला ऍड ऑन करायचंय काही? अजून ठीक आहे, मग जर समजलं असेल सगळ्यांना तर हरकत नाही. तर आणि यांचाही संजुली मॅडम यांचा मेसेज होता की हा, थँक्यू, टॉपिक समजला आहे. ठीक आहे, हरकत नाही. तर सगळे एक नवीन निश्चय करून आपण आता इथे थांबतो आहोत की उद्यापासून आपण जर हे व्हिज्युअलायझेशन आणि ॲफर्मेशन्स हे करत नसू तर उद्यापासून नक्की आपण हे सगळं करणार आहोत. आणि जसं त्यांनी 1 जानेवारी 2025 ला लिहून ठेवलं होतं, तसंही आत्ताची कंडिशन आपण उद्या आपली लिहून ठेवायची आणि आपल्याला काय हवंय ते पण आपण लिहून ठेवूया. ओके. तर इथे आपण थांबतो आहोत. नक्कीच उद्या पुढचा चॅप्टर वेल्थ बद्दल आहे. वेल्थ म्हणजे संपत्ती, फायनान्स याच्याबद्दल आहे. तर सगळ्यांनी तो पण आवर्जून अटेंड करायचा आहे. तर इथे आपण थांबतो आहोत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. येस.